आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आगमन इथे झालेलं आहे। सगळ्यांना विनंती आहे टाळ्याच्या जोरदार गजरामध्ये त्यांचं आपण सगळेजण स्वागत करूया। माऊली तुकाराम, त्याचबरोबर त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, महाराष्ट्र सरकारच्या मंत्री पंकजाताई मुंडे आणि त्याचबरोबर विधान परिषदेचे अध्यक्ष श्री रामजी शिंदे हेही आलेले आहेत। त्या सगळ्यांचं इथे आपण टाळ्याच्या गजरामध्ये हरि व तुका पंढरीनाथ महाराज की जय। आजच्या या आनंदाच्या दिवशी भागवत धर्माचं गुरुपीठ असलेल्या या अलंकापुरीमध्ये माननीय मुख्यमंत्री, आलेले संपूर्ण केंद्रीय मंत्री आणि त्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले सगळ्या संतवृंदांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपल्या स्वागतासाठी म्हणून आमचा जो आनंद द्विगुणित होतोय तो आनंद गीताच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून संत स्वागत गीताला आरंभ करण्यासाठी गायकांना विनंती करतो। विलसन्तु भारतेऽस्मिन् सन्तो, विलसन्तु भारतेऽस्मिन्, विहरन्तु विबुधहंसाः, विहरन्तु विबुधहंसाः, संवित्सरोवरेऽस्मिन् सन्तो, विलसन्तु भारतेऽस्मिन् सन्तो, विलसन्तु भारतेऽस्मिन्। भुवने विषाद भवने तापत्रयातितप्ते, भुवने विषाद भवने तापत्रयातितप्ते, वर्षन्ति धर्ममेघाः कृपया परिप्लुताये। भगवन्तमन्तरङ्गे, भगवन्तमन्तरङ्गे, ह्यामन्त्रयन्तु तेऽस्मिन् सन्तो, विलसन्तु भारतेऽस्मिन् सन्तो, विलसन्तु भारतेऽस्मिन्। ये भास्करा अतापा, ये भास्करा अतापा, ये भास्करा अतापा, अकलङ्किनः शशाङ्काः, ये भास्करा अतापा, अकलङ्किनः शशाङ्काः, कल्पद्रुमाशरन्तो रससागरा ब्रुवन्तः, हृदि सुप्रतिष्ठितानः, हृदि सुप्रतिष्ठितानः, सुहृदो भवन्तु तेऽस्मिन् सन्तो, विलसन्तु भारतेऽस्मिन् सन्तो, विलसन्तु भारतेऽस्मिन्। विहरन्तु विबुधहंसाः, विहरन्तु विबुधहंसाः, संवित्सरोवरेऽस्मिन् सन्तो, विलसन्तु भारतेऽस्मिन् सन्तो, विलसन्तु भारतेऽस्मिन्, भारतेऽस्मिन्, भारतेऽस्मिन्। सगळ्या संतांच्या येण्याने आम्हा सगळ्यांना जो आनंद द्विगुणित झालेला आहे त्याचं संपूर्ण वर्णन या
संपूर्ण गीतामध्ये होतं. यानंतर मी या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी म्हणून चेतानंद महाराज उर्फ गावंडे महाराज यांना इथे विनंती. रामकृष्ण हरी. सर्वांना अतिशय मनपूर्वक नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आपल्या सगळ्यांचे मानबिंदू, या महाराष्ट्राचे सुपुत्र, उभ्या जगाला राष्ट्राला दिशा देणारे परमपूज्य आचार्य सद्गुरू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, शांतीब्रह्म मारुतीबाबा कुऱ्हेकर, भास्कर गिरीजी महाराज, उपस्थित आपण सगळे सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, धर्माचार्य, आचार्य आणि प्रबोधनकार. खरं तर आज कार्यक्रमाची प्रस्तावना करण्या इतका मी मोठा नक्कीच नाही, परंतु आलेल्या असणाऱ्या प्रसंगाला सामोरं जाणं हे गोविंददेव गिरीजींनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे प्रस्तावना करत असताना मी इतकंच म्हणेल की मला तो दिवस आठवतो, 3 सप्टेंबर, ज्या दिवशी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांना आम्ही भेटायला गेलो आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नैराश्य नव्हतं, परंतु चिंता होती या राष्ट्राची, महाराष्ट्राची नेमकी होणार काय. नुकतेच लोकसभेचे निकाल येऊन गेलेले होते आणि हा महाराष्ट्र उद्याच्या राष्ट्रासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, म्हणून आपल्या सगळ्यांना काहीतरी भूमिका घ्यावी लागेल, हा अट्टहास त्यांच्या मनामध्ये दिसला. संपूर्ण जीवन या समाजाला समर्पित करणारे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी समर छत्रपती शिवाजी महाराज ठेवले आणि या महाराष्ट्राला तारायचं असेल, या राष्ट्राला तारायचं असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेल्या काही गोष्टी आहेत त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि धर्मसत्ता म्हणून पुढे यावं लागेल. आपल्या सगळ्यांना ते प्रयत्न करावे लागतील. आणि अवघ्या 17 सप्टेंबरला परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज तिथे आले. 14 दिवसामध्ये 15 फ्लाईटचा प्रवास होता. 12 वाजता धर्मचिंतन बैठक, त्याचं नियोजन त्यांनी आम्हाला करायला सांगितलं. त्या धर्मचिंतन बैठकीचा मला वाटतं तो नारळ फुटला आणि तो नारळ दुपारी 12 वाजता स्वामीजी व्यासपीठावर आले. देवेंद्रजी रात्री 12 वाजेपर्यंत स्वामीजी चहाही न पिता, पाणीही न घेता त्या ठिकाणी उपस्थित होते आणि साऱ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रातला आलेलं मग इस्कॉन, प्रजापिता, महानुभाव, हिंदू धर्म, वारकरी संप्रदाय, सगळ्या परंपरेच्या माणसांना एकत्र करून त्यांना दिशा देण्याचं महान कार्य करत होते आणि म्हणत होते आपल्याला थांबायचं नाही, लढायचं. डोळे मिटून जाताना अंधारात राख झाली, राखेतून परी घे चैतन्य पक्षी भरारी, असा एक प्रकारचे त्यांनी आम्हाला जे ज्वाजल्य आमच्यामध्ये पेटवलं आणि स्वतः म्हणाले मी थांबणार नाही. सन्माननीय गोव्याचे मुख्यमंत्री यांचा फोन आला, म्हणाले मी महाराष्ट्र सोडणार नाही, मला महाराष्ट्राला सांभाळायचे, मला महाराष्ट्राला दिशा द्यायची. आणि शिव चैतन्य जागरच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये स्वामी परमपूज्य गोविंददेव गिरीजी महाराजांनी जो जागर मांडला आणि तुम्ही तमाम आचार्यांनी जी मदत केली, आणि याचं सगळ्यात मोठं कौतुक मला त्या दिवशी वाटले, एक युवा कीर्तनकार म्हणून मला कौतुक वाटलं. निकाल लागला महाराष्ट्राचा आणि देवेंद्रजी ज्यावेळी कॅमेऱ्याच्या पुढे होते त्यावेळी म्हणाले या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक योगदानामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा संतांचा आहे आणि त्याच वेळी तुम्ही आमची हृदय जिंकली. परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणा स्त्रोत आहेत. कॉर्पोरेटमध्ये या क्षेत्रात आल्यानंतर कीर्तन करताना पैसे नाही घ्यायचे, करायचं काय. स्वामीजी म्हणाले काळजी करू नका, एक मार्गावर आपल्याला जायचं आणि तो मार्ग म्हणजे या महाराष्ट्राला सशक्त केल्यावर राष्ट्र सशक्त होईल. मग नेमकी हे राष्ट्र सशक्त कसं होईल. मग समोर देवेंद्रजी होते, वेगवेगळ्या प्रकारे कटछाटचं राजकारण चालू होतं, वेगवेगळ्या प्रकारची राजनीती, कूटनीती त्यांच्या विरोधात राबवली जात होती. मला माझ्यासारख्या तरुणाला स्वामी गोविंददेव गिरीजी सांगत होते महाराष्ट्राला एक असं नेतृत्व मिळालंय, ते इंटेलेक्च्युअल लेवलवर जबरदस्त आहे, त्यांच्याकडे विजन विथ मिशन आहे, पर्यावरणावर काम करतायत, मराठा वॉटर ग्रीडवर काम करतायत, मराठवाडा वॉटर ग्रीडवर काम करतायत, सौर ऊर्जेवर काम करतायत, सिंचनावर काम करतायत, प्लॅनिंगवर काम करतायत, मेट्रोवर काम करतायत, रोजगारावर काम करतायत, समाज स्वास्थ्य वाढावं म्हणून काम करतायत. या नेतृत्वाच्या मागे लागलेला जो सगळा घटक आहे, या घटकाला जर आपण रोखलं नाही तर उद्याच्या महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान होईल. म्हणून देवेंद्रजी मी तुम्हाला धन्यवाद देतो. आज तुम्ही पहिले मुख्यमंत्री आहात या देशाचे, जे पहिलेही संतांच्या बरोबर होते आणि मुख्यमंत्री झाल्यावरही संतांचे आशीर्वाद घ्यायला आलेले आहेत. आणि म्हणून हे सगळं कार्यक्रम करण्यामागे मी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजींना शतशः नमन करेल. त्यांनी तो आश्रमाचं नाव दिलं आणि ते लक्ष्मण भाऊ ज्यावेळी म्हणाले होते देवेंद्रजींना, मुख्यमंत्री साहेब, जो माणूस स्वतःचे शेवटचे श्वास घेत होता त्यावेळी साहेब मुख्यमंत्री नव्हते, त्याच आश्रमावर स्वामी गोविंददेव गिरीजींनी मिटिंग घेतली. आणि आजही या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा विजू शेठ शंकर शेठला सांगितलं माझे देवेंद्रजी येत आहेत, आपल्या सगळ्यांना तयारी करावी लागेल. गेले अनेक दिवस ही सगळी मंडळी तयारी करतायत. देवेंद्रजी तुम्ही येण्या अगोदर काही लोकांनी ते भाषणं केली, कोणी गोमुक्ती गोधनाच्या बाबतीत बोलले, कोण कल्चरलच्या बाबतीत बोलले, कोण धर्माच्या बाबतीत बोलले, कोण एज्युकेशन रिफॉर्मेशनच्या बाबतीत बोलले. मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे, पूज्य स्वामी गोविंददेव
गोविंददेव गिरीजी महाराज जो आदेश देतील तो आदेश महाराष्ट्रामध्ये नेहमीच पाळला जाईल. कारण स्वामीजी एक असं छत्र आहे, एक पितृछत्र आहे. यदाचरते श्रेष्ठ सतत देवोत्तर जन हस्ते प्रमाण कुर्ते लोकस्त धनुवर्तते. आमच्यासारख्या तरुणांना त्यांनी आदेश द्यावा, ज्येष्ठांना बरोबर घ्यावं आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती करावी. पण महाराष्ट्र आता थांबणार नाही. पुन्हा एकदा देवेंद्रजी हे 3 पुरुष या राष्ट्राला मिळालेले आहेत. एक आहेत नरेंद्रजी, एक आहेत देवेंद्रजी आणि त्यांना तराजू मध्ये धरणारे एका बाजूला नरेंद्र, एका बाजूला देवेंद्र आणि तिसऱ्या बाजूला गोविंद. त्याच्यामुळे आपल्याला आता थांबायचं नाही. राष्ट्रामध्ये हे तीन नावं घेतली जातात. त्या 3 चेहऱ्यांपैकी आपल्या देवेंद्रजींचं नाव आहे. महाराष्ट्राचं तुम्ही नेतृत्व करताय. या व्यासपीठावरनं माझ्यासारख्या तरुणाला असंच वाटतं, एक दिवस या राष्ट्राचं आणि या जगाचं नेतृत्व महाराष्ट्राच्या सुपुत्राने करायला काही हरकत नाही. त्यासाठी आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आपण सगळ्यांनी एक क्वांटम कॉस्मॉलॉजी, एक एनर्जी निर्माण करायची आहे. नंतर संतांचा सत्कार देवेंद्रजी करतील, स्वामीजी आणि तुमच्या सगळ्यांवर पुष्पवृष्टी होईल. पुढचा कार्यक्रम होईल, थोडक्यात कार्यक्रम होईल. मी सभापती साहेब, केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांना मंत्री महोदय पंकजाताई तुम्हाला क्षमा मागतो. ही धर्मसत्ता आहे, ही तुमच्या प्रेमात आहे. तुमच्या मागे देवेंद्रजींच्या मागे ठामपणे उभे आहे. एकदा आपण जयघोष करायचा आहे. माझी प्रस्तावना थांबेल. काही चुकलं असेल तर क्षमा व्यक्त करतो. सगळ्यांनी असे हात वर करायचे, एकदा हात वर करायचे. त्या पांडुरंगाचं स्मरण करायचंय. स्वामी गोविंददेव गिरीजींनी उजव्या बाजूला जे मांडलेलं आहे ती महाराष्ट्राची फिलॉसॉफी आहे. महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा, महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आणि महाराष्ट्राचं साध्य शिवबा. हे ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा, शिवबा अंतकरणामध्ये आणून आई वडिलांचं स्मरण करून, गुरुदेवांचं स्मरण करून त्या परमेश्वराकडे एकच प्रार्थना करायची आहे. या महाराष्ट्राचं लेकरू महाराष्ट्राचं नेतृत्व करायला निघालंय. त्याच्यावर येणारं प्रत्येक संकटामागे आमचं पुण्य त्याच्या मागे उभा करावं म्हणून देवेंद्रजींसाठी त्या विठ्ठलाचं भजन करून पुंडलिक वरदेवचा जयघोष करायचा आहे आणि पुढचा कार्यक्रम सुरू होईल. सगळ्यांनी श्वास आत आणि पांडुरंगाच्या रावळ माऊलींची समाधी देहूचे तुकोबाराय प्रभू रामचंद्र डोळ्यापुढे आणायचे आणि विठ्ठल 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 भजन करायचं. सगळ्यांनी विठ्ठला 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 विठ्ठला. अंतकरणापासून निघालेला आवाज आहे. सगळ्यांनी देवेंद्रजींसाठी आपण सगळेजण एकत्र आले. महाराष्ट्रासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी सगळ्यांनी एकदा घोषणा द्यायची. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आता एक घोषणा आपल्यासारखी सगळ्यांच्या प्रज्वलित असलेल्या ज्वाला सगळ्यांसाठी. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पूजनीय सगळ्यांचं धन्यवाद. रामकृष्ण. महाराज ज्यावेळेस महाराष्ट्राच्या संपूर्ण एकात्मतेला भगदाड पाडण्याचे षडयंत्र चालत होते त्यावेळेस याच महाराष्ट्रातल्या सगळ्या धर्माचार्यांनी प्रबोधनाचं संपूर्ण पुरुषार्थी काम केलं आणि त्या पुरुषार्थी कामामुळे आज हे सरकार आलेलं आहे. आणि त्यामुळे ती कृतज्ञता मनी बाळगून माननीय देवेंद्रजींना सगळ्यात पहिल्यांदा संतांचं पूजन करावंसं वाटतं. त्यामुळे मी माननीय देवेंद्रजींना ही विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम स्वामीजी, परमपूजनीय बाबा आणि महाराज भास्करगिरीजी महाराज यांचं पूजन करून संतांच्या पूजनाला आरंभ करावा. आणि हे पूजन चालू असताना स्वामीजींनीच संतांसाठी लिहिलेलं जे गीत आहे ते गीत इथे चालेल. आपल्या सगळ्या संतांवरती पुष्पवृष्टी स्वतः देवेंद्रजी करतील. त्या अगोदर परमपूजनीय स्वामीजींचं पूजन त्यांच्या हाती होत आहे. संत का सत्कार होना चाहिए, संत का सत्कार होना चाहिए, देव सा व्यवहार होना चाहिए, देव सा व्यवहार होना चाहिए, संत का सत्कार होना चाहिए, संत का सत्कार होना चाहिए. संत को पूजो न पूजो पंत
सत्य का आधार होना चाहिए बाबा सद्गुरु जोग सत्य का आधार होना चाहिए पूजन देव का व्यवहार होना चाहिए देव का व्यवहार होना चाहिए संत का सत्कार होना चाहिए संत का सत्कार होना राष्ट्रकार्याची चाहिए जोड देण्यातलं जे सर्वप्रथम नाव महाराष्ट्रामध्ये होतं ते नाव म्हणजे भास्करगिरीजी महाराज यांचं आहे. संत वही संत जो निरंत है सेतू म्हणून त्यांनी संत वही त्यांचं सुद्धा संत पूजन जो करताना आम्हा सगळ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना अतीव आनंद होतो. शांत मन निर्वाह होना चाहिए यानंतर सगळे मन निर्वाह होना सभागृहामध्ये जे जे उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्यावं. यानंतर फक्त स्वामीजी आणि माननीय मुख्यमंत्री हे दोघच जण या हॉलमध्ये खाली येतील. बाकी कोणीही त्यांच्यामध्ये येणार नाही. सगळ्यांना विनंती आहे, पोलिसांना विनंती आहे, त्यांनी सगळ्यांना खाली बसवून घ्या. होना चाहिए सगळ्या संतांवरती पुष्पवृष्टींचा आता आरंभ होतो आहे. सगळे जे संतांच्या व्यतिरिक्त सभागृहामध्ये एकतर त्यांनी खाली बसून घ्यावं. स्वामीजींनी लिहिलेलं संपूर्ण गीत आरंभ होत आहे. है सभी अपने न कोई गैर है सभी अपने न कोई गैर है विश्व ही परिवार होना चाहिए विश्व ही परिवार होना चाहिए देव का व्यवहार होना चाहिए देव का व्यवहार होना चाहिए संत का सत्कार होना चाहिए संत का सत्कार होना चाहिए संत का सत्कार होना चाहिए पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. संत संगला भोमजला प्रभोदान द्यावे प्रभोदान द्यावे संत संगला भोमजला प्रभोदान द्यावे प्रभोदान द्यावे धर्मनिष्ठ जीवन भावे सद्गुणे सजावे धर्मनिष्ठ जीवन भावे सद्गुणे सजावे प्रभोदान द्यावे संत संगला भोमजला प्रभोदान द्यावे प्रभोदान द्यावे पुंडलिक परी घडो माय बाप सेवा पुंडलिक परी घडो माय बाप सेवा तुकया परी हो मन समर्पित देवा
अनन्य रहावे धर्मनिष्ठ जीवन भावे सद्गुणे सजावे प्रभोदान द्यावे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या राजसत्तेने संत सत्तेचा अशा पद्धतीने सन्मान केल्याचं कुठलंही उदाहरण नाही. हे सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये इथे घडतं आहे. हे फार मोठी वैशिष्ट्याची गोष्ट आहे. धार्मिक व्यासपीठाचा कशा पद्धतीने सन्मान केला जावा, त्यांचं पूजन कशा पद्धतीने केलं जावं याचा आदर्श वस्तुपाठ आज या महाराष्ट्रामध्ये या संत भूमीतनं आपल्याला प्रेरणास्पद असं मिळणार आहे. माननीय मुख्यमंत्री आणि परमपूजनीय स्वामीजी या दोघांच्याही माध्यमातून अशा पद्धतीचं पूजन इथे जे झालं याबद्दल सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटतो आहे. प्रभोदान द्यावे संत संगला भूमजला प्रभोदान द्यावे प्रभोदान द्यावे नानका सम माझ्याता समन्वय घाला अंतःकरणात असलेली संतांप्रतीची कृतज्ञता. त्यामुळे देवेंद्रजींनी अगोदर सूचना केली होती की सगळ्यात पहिल्यांदा संतांचं पूजन होईल आणि त्यानंतर जे काही कार्यक्रम करायचा आहे तो कार्यक्रम करायचा आहे. धर्मनिष्ठ जीवन भावे सद्गुणे सजावे प्रभोदान द्यावे छत्रपती शिवाजी महाराज की जय. यानंतर आपल्या सगळ्या संतांच्या अनुमतीने आपलं पूजन झाल्यानंतर ज्याचं पूजन होत असतं त्यांनी प्रसाद सुद्धा द्यायचा असतो. आपल्या सगळ्यांच्या अनुमतीने माननीय देवेंद्र फडणवीसांचा अभिनंदनाचा सोहळा आता करायचाय. सगळ्यांची त्याला जर संमती असेल तर ओंकाराचा ध्वनी करून सगळ्यांनी त्याला संमती द्यावी. आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले परमपूजनीय स्वामीजी कुरेकर बाबा आणि भास्करगिरीजी महाराज आपल्या सगळ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन इथे करतील. आणि त्या अभिनंदनाच्या अगोदर माननीय मुख्यमंत्र्यांसाठी म्हणून स्वामीजींच्या प्रेरणेने एक गीत लिहिलं गेलं आहे. छोटंसं गीत आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं श्रवण करू. म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये गुणांचा संपूर्ण उगम आहे तो कशा पद्धतीनं आहे त्याचं दर्शन त्या गीतामधनं आपल्याला. सगळ्यांनी शांतपणे ते गीत ऐकावं. भूमीचा भाग्योदय हे वैभव वेदांचे भरत भूमीचा भाग्योदय हे वैभव वेदांचे स्वागत संत प्रिय दिग्विजयी श्री देवेंद्रांचे दिग्विजयी श्री देवेंद्रांचे विजयी श्री देवेंद्रांचे श्री कृष्णाचा प्रसाद ज्याची नीती वाटावी नेतृत्वाची धुरा तयाच्या हाती शोभावी लोकहितार्थी निरत निरंतर अंतर हे ज्यांचे स्वागत संत प्रिय दिग्विजयी श्री देवेंद्रांचे दिग्विजयी श्री देवेंद्रांचे विजयी श्री देवेंद्रांचे वेदघोष आसे तो हिमाचल पुनश्च जागावा वेदघोष आसे तो हिमाचल पुनश्च जागावा महाराष्ट्र हा वज्रहस्तया देशाचा भावा हृदयी धरुनी चरण शुभंकर हृदयी धरुनी चरण शुभंकर श्री शिवराज
मायांचे स्वागत संत प्रिय श्री विजयी स्वागत संत प्रिय दिग्विजयी श्री देवेंद्रांचे दिग्विजयी श्री देवेंद्रांचे विजयी श्री देवेंद्रांचे. आदरणीय देवेंद्रजी, आतापर्यंत आपण एक ओळ ऐकत होतो, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. या संपूर्ण गाण्यातनं आपण प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढच्या भविष्यामध्ये दिल्लीमध्ये आपण असं नसतं व्हा, अशी सगळ्यांच्या शुभेच्छाच्या वतीने स्वामीजींना मी विनंती करतो की आपण त्यांचं अभिनंदन करावं आणि त्यांना सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे. आदरणीय बाबा, स्वामीजी आणि भास्करगिरीजी महाराज सगळ्या संतांच्या वतीनं हा आशीर्वाद द्यावा की आतापर्यंत महाराष्ट्र ज्या पद्धतीनं भारताचा खड्गहस्त झालेला आहे, आता तोच महाराष्ट्र दिल्लीमध्ये जाऊन संपूर्ण देशाचं नेतृत्व करेल आणि ते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली करेल, अशा पद्धतीचं आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या संतांच्या वतीनं सगळ्यांनी इथे त्यांना द्यावा. आपण सगळ्या संतांनी बसल्या जागेवरनं देवेंद्रजींचं अभिनंदन करावं आणि वेदमूर्तींना माझी विनंती आहे की त्यांनी देवेंद्रजींचा अभिनंदनाचा सोहळा करत असताना आशीर्वादात्मक मंत्र म्हणावे. ब्रह्मन् ब्राह्मणो ब्रह्मा वर्चासे जायता महाराष्ट्रे राजन्याः शूरा एकभ्यो दिव्याधीमः शृणु राधेष्ठा सभेयो युवास्य जजमानस्य भीरो जायतान्निका या अभिनंदन सोहळ्याच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांचे हात जे बळकट करतायत अशा मंत्र्यांचा सुद्धा येथे अभिनंदन सोहळा होईल. विधान परिषदेचे अध्यक्ष आदरणीय राम शिंदे साहेब यांनाही मी मंचावरती आमंत्रित करतो आणि स्वामीजींना विनंती करतो की त्यांचंही आपण अभिनंदन करावं. महाराष्ट्र शासनाच्या मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे यांनाही मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. यानंतर पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे विक्रमी मतांनी निवडून आलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार शंकर शेठ जगताप यांनाही मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि भोसरी विधान सभेचे आमदार महेश दादा लांडगे या दोघांनाही मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा.
विधान परिषदेच्या आमदार आदरणीय उमाताई खापरे यांनाही मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. त्यांनी आपला सत्कार स्वीकार करावा. विधान परिषद आमदार अमित भाऊ बोडके यांनाही मी आमंत्रित करतो. प्राचीन काळी परंपरा असे, राज्याभिषेक झाल्याच्या नंतर राजा संपूर्ण मंत्रिमंडळासहित त्या राज्यातल्या संतांकडे आणि त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद घेत असे. आज देवेंद्रजींनी तो सुद्धा पायंडा पाडला की शपथविधी झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांसकट इथे येऊन आपल्या सगळ्या संतांचा ते आशीर्वाद घेतायत. सगळ्या व्यासपीठावरच्या व्यक्तींना मी विनंती करतो की आपण खाली यावं. सगळ्या सभागृहातल्या व्यक्तींना विनंती करतो की आहे त्या जागेवरती आपण बसून घ्यावं. यानंतर आदरणीय देवेंद्रजींना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून मी भास्करगिरीजी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आशीर्वादपर आपलं उद्बोधन द्यावं. छत्रपती शिवाजी महाराज की, संत ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की जय. समृद्ध राष्ट्र उभविणे हेची आमचे शील, राहू सोबतीला आम्ही निखारे यज्ञ कुंडातील. या वचनाप्रमाणे आजचा आपण हा सर्व सोहळा पाहून राहिलो. आज अलंकापुरी महान पवित्र क्षेत्रामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या या दरबारामध्ये आणि पावन वेदश्री या आश्रमामध्ये आज आपण एक संत आणि संतांच्याच कृपा आशीर्वादाने स्वकर्तृत्वाने समाजाची सेवा ज्यांच्या श्री सर्व समाजाने दिलेली असते असे सर्व राज्यकर्ते, मुख्यतः आपल्या सर्व महाराष्ट्राचे सन्माननीय लाडकं नेतृत्व श्री देवेंद्रजी साहेब, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे सर्व मंत्री महोदय आणि हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय वंदनीय गोविंद देवगिरीजी महाराज, आज या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्व पूजनीय, त्याचप्रमाणे आम्हा सर्व साधकांना घडवणारे सद्गुरू जोग महाराज संस्थेचे आमचे गुरुवर्य, सर्व गुरुवर्यामध्ये जे भीष्माचार्य आम्ही ज्यांना म्हणतो, परम प्रातस्मरणीय मारुती बाबा, या सर्वांना आम्ही मानाचा मुजरा करतो. उपस्थित सर्व संतांना सहस्त्र प्रणाम आणि सर्व मंत्री महोदयांना आम्ही नमस्कार करतो. आज कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. आपल्याला आपल्या संतांनी सांगितलेलं आहे, ज्याचं त्यांनी जेव्हाचं तेव्हा जिथल्या तिथं. पण जरी आपल्याला कार्यक्रमाला थोडा उशीर झाला तर मोठं झाड म्हटलं की हवा लागत असते. आता आपल्याला माहिती नाही, आता आपल्याला जर मुख्यमंत्री केलं तर आपण म्हणजे दुसऱ्या दिवशी नको बाबा, आपल्याला हे जावे त्याचे वंशा तेव्हाकडे. काय खातात आणि काय पितात आणि काय कुठं झोप घेतात, सारखं समाजाकरता, समाजाच्या सुखाकरता. साहेब, आपण येण्या अगोदर आमच्या सर्व संतांची मनोगत झाली. एवढे पोट तिडकीने आमचे संत बोलले की डोळ्यातून अश्रू आवेत अशा प्रकारचे. आमच्या गोमातेची किती कुचेष्टा चालू आहे, आमच्या भगिनीची किती कुचेष्टा चालू आहे, आपल्या देवदेवतीची किती कुचेष्टा चालू आहे.
आमचे कुठेतरी एखादा संत कुठल्या तरी कोणाच्या देवधर्माला काही थोडासा बोलते, सन्मानात बोलला तरी त्याला तुरुंगात जावं लागते. राष्ट्रद्रोह म्हणून शेजारच्या आपल्या पडोशीवाल्या देशाने आमच्या संतांना तुरुंगात घातलेलं आहे, राष्ट्रद्रोह म्हणून. आणि आपल्या देवदेवता आहेत, संत महंत आहेत, त्यांना उठसूट कोणी काही बोलावं, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आपण गुन्हाही करू शकत नाही. कारण आपण भारत मातेचे सुपुत्र. मग आपण गीत ऐकलो, आईचं हृदय सर्वांना घेऊन काम करायचं, वसुदैव कुटुंबकम. आपल्या भारत देशाचीच ही सगळी विचारसरणी आहे, इतरांची कोणाचीही नाही. म्हणून जे कोणी विरोधक असतील त्यांना सुबुद्धी प्राप्त व्हावी आणि हे चाललेलं जे अवहेलन आहे हे सगळं कुठेतरी थांबावं. गेल्या महिन्यापूर्वी असा बिकट काळ होता. आमची सर्व संत मंडळी रोज ऐकत होती, पाहत होती आणि वाचतही होती. आणि काय 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 केलं जात होतं. आपणही आपल्या पद्धतीने सर्व हाताळतच होता. परंतु असं वाटत होतं की आता याच्या पुढचा काल कसा. परंतु संतांचा आशीर्वाद, आमच्या संतांची सगळं आतापर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये कोणी भाग घेतला नाही, पण यावेळेस कोणीच मागे पुढे पाहिलं नाही. जो होगा सो होगा. काय व्हायचं आहे आता, नाहीतरी तर काही नाही केलं तर जावंच लागणार आहे. परंतु हे सगळं आमचे देवा भाऊ आणि बाकीचे सगळे हे सगळं पाहत होते. म्हणून आता देवा भाऊलाच आपण आता इंद्र पदावर बसवलं. चांगल्या प्रकारचं काम आपण केलेलं आहे. म्हणून शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांचे सर्व सहकारी, सर्व मंत्री महोदय, या सर्वांना आम्ही एकच सांगू इच्छितो की खूप खूप त्रास आहे. आपण आपल्या घटनेच्या अधीन राहून पण धर्माला सुद्धा चांगल्या प्रकारचे दिवस कसे चांगले येतील, सर्वांचा आदर. आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्म हा सिंधू पासून निर्माण झाला. सिंधू म्हणजे अपार पाणी, त्याच्यामध्ये सगळ्यांनी हे काम केलं आणि सर्वांचं चांगलं व्हावे, कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. आम्हाला फार कायद्याच्या दृष्टीने काही बोलता येणार नाही, पण आमच्या साधू संतांना ज्या वेदना, आम्ही म्हणत नाही आमच्या मठाचं काही बांधकाम करून द्या, आमच्या मठाचा रस्ता करा. जे जे सार्वजनिक कामं असतील ते तुम्ही करा. आमच्या गोमातेच्या कडे अगोदर पहिल्यांदा लक्ष द्या. आम्ही सर्व संत मंडळी आपलं अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्येच हा पहिला प्रयोग आपण मोठ्या हिमतीने केला की याला राज्यमाता गोमातेला दर्जा दिला. पण मगाशी आमच्या पाचपोर महाराजांनी सांगितलं, राज्यमातेला त्याला कोणी धक्का लावत असेल तर त्याला कसा गुन्हा लावायचा की पुन्हा तो करणारच नाही. हे गोमाता कोणी वाहून नेत असेल तर त्याची गाडी सुद्धा पुन्हा देऊ नये. हे आता आम्हाला बोलणं सोपं आहे, पण कायद्याच्या कचऱ्यात, कायद्याच्या चाकोरीत कसं बसवायचं हे आपल्याला आता कानामध्ये आमचे गोविंददेवगिरी महाराज आपल्याला सांगतील. आम्हाला काही इथे उघड सांगता येत नाही. हे अमुक होणार नाही, अयोध्येचं राम मंदिर होणारच नाही. झालं का नाही हे पाहून घ्या तुम्ही. आता 500 वर्ष आपण कलंक सहन केला. ज्या वेळेस राम मंदिराचे आंदोलन होतं ते साहेब काय सांगा, आता ही सगळी मंडळी आपलं रक्षण करतात. ही मंडळी आम्हाला मोठ्या आसुडाने मारत होते, त्यावेळेस आमच्यावर गोळ्या घालत होते. आणि हे सगळं सहन केलं आणि आपल्यासारख्या सर्व राज्यकर्त्याच्या सहकार्याने आणि सर्वांच्या सहकार्याने काम झालं. दुसरं काम होऊन राहिलं, तिसरं काम झालेलंच आहे. हे सगळं होत राहील आणि हे सगळं काम पाहण्याकरता आमचे देवाभाऊ आपल्याला घेऊन जातील. बस, आपल्याला वाहनाची गरज नाही, खाण्यापिण्याची गरज नाही. तेव्हा हे सगळं होईल. आम्ही धार्मिकच काम करावं असं म्हणत नाही, पण राष्ट्राचा स्वाभिमान आणि सर्व या धर्माचा, हिंदू धर्म म्हणजे हा सनातनी सर्व शब्द आहे. सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म हा काही कोणी निर्माण केलेला नाही. म्हणून आपण आपल्या परीने सर्व नियमाला सांभाळून, सर्वांची मर्जी सांभाळून आणि आम्हालाही कधी दुःख होणार नाही याची आपण काळजी घ्यावी, हीच आमची काही इच्छा आहे. सर्वेत्र सुखी न संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कश्चित दुःख मापनुया. धन्यवाद महाराज. आजचा हा जो सुदिन आपल्या सगळ्यांना बघायला मिळतोय, हा सगळा सुदिन आपल्यासारख्यांच्या तपश्चर्येमुळे आहे याची आम्हाला विनम्रपणे जाणीव आहे. यानंतर मी पूजनीय बाबांना विनंती करतो की त्यांनी पण
देवेंद्रजींना आणि आम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्यावेत. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनहरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञानदेव ज्ञानराजा सुपात्र अशा या महान पुण्यभूमीमध्ये भरतखंडी नरदेह प्राप्ती हे परमभाग्याची संपत्ती. तेव्हा आपण या देशामध्ये जन्माला आलेलो या देशामध्ये जर आणखी ही मंडळी ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय, नाथ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, जोग महाराज, बाळ गंगाधर टिळकजी अशी मंडळी जर झाली असती तर आपला देश अभागी ठरला असता. तेव्हा आपल्या देशाला जे काही आणखी दान दिलेलं आहे तो जर कोणता धर्माचे थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. तेव्हा अशा या भारत देशामध्ये असलेल्या महाराष्ट्र अशा राज्याचं नेतृत्व करणारे आज उपस्थित असलेले देवेंद्रनाथजी फडणवीस. तेव्हा त्यांचं काय वर्णन करून सांगावं. नावे सुद्धा देवेंद्र आहे म्हणजे स्वर्गातले ते इंद्रच आहे. तेव्हा भारत देशाला सुद्धा स्वर्ग भरवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये द्यावी आणि उत्तरोत्तर पुन्हा धर्म आणखी आपल्या भारत देशामध्ये नांदावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि ज्यांच्याकडे हे नेतृत्व आहे असे देवेंद्रनाथजी त्याला अकल्प आयुष्य, उदंड आणखी आयुष्य, आरोग्य, देशसेवा करता परमेश्वराने द्यावे अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु कल्याण. संपूर्ण राष्ट्राला ललामभूत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य याच्या मुळाशी संतांचं मार्गदर्शन होतं, त्यांचे आशीर्वाद होते. याही संपूर्ण कालामध्ये मी परमपूजनीय स्वामीजींना विनंती करतो की या सरकारला आणि आपल्या सगळ्यांना आशीर्वचन द्यावं. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. बोलण्याचं अंतःकरणामध्ये खूप दाटलेलं आहे, पण मी सगळ्या यंत्रणेला अडचणीत आणू इच्छित नाही. वेळ फार झालेला आहे आणि पुढल्या कार्यक्रमांच्या करता त्यांना निघायचं आहे. तथापि थोडं मला बोललं पाहिजे. ते बोललं पाहिजे एवढ्या करता की आज आपण सगळेजण या ठिकाणी आलात. प्रत्येकाला आम्ही विनंती केली की आपण या. का केली? पहिल्यांदा मी पाहिलं ज्यांनी कधी कुठल्याही प्रकारच्या निवडणुकांच्या मध्ये भाग घेतला नाही, कधी ज्यांनी आपल्या कीर्तना प्रवचनांच्या मधनं हिंदू शब्दाचा उच्चार केला नाही, आणि कधी ज्यांनी लोकांना मतदान करण्याकरता आवाहन केलं नाही, असे सगळे संत आपलं सगळं काही पणाला लावून घराबाहेर पडले आणि त्यांनी हा अलग जागृत केला. मी एक साधी कल्पना मांडलेली होती सर्वांच्या पुढे. ही निवडणूक नाहीच मुळात, हा आपल्या धर्मावरती हल्ला आहे आणि त्यामुळे हा हल्ला परतवण्याकरता आपण काही करणार की नाही, याला जी साथ आपण सर्वांनी दिली, मला सगळ्यांचे चेहरे बघूनही आणि जे या ठिकाणी आज उपस्थित नाहीत पण ज्यांनी खूप कामं केली आहेत त्यांना आठवूनही माझं मन भरून येत आहे की आपण सगळं पणाला लावून जे काही केलं त्याचं फळ आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी प्रदान केलं. हे सगळं आपण केलं. आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या या धर्मनिष्ठेला, या राष्ट्रनिष्ठेला साष्टांग अभिवादन करण्याकरता बोलतोय. हीच निष्ठा आपण दागवण्याची आवश्यकता आहे. शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचा 8वा साक्षेप आम्हाला जे हे बाळकडू मिळालं ते फार महत्वाचं आहे. या सगळ्या माझ्या स्वतःच्याही प्रवासात 150 पेक्षा अधिक संत कामं जी करत होते, जो प्रवास करत होते, आणि अगदी अक्षरशः तुम्हाला सांगतो
कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था कोणीही त्यांच्या केल्या नाही, तरी पण संत स्वतःच्या खर्चानं सगळ्या प्रकारच्या हालअपेष्टा सोसून धावत होते. कित्येकांचे फोन मला येत होते, काय जमेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला, पण ते फार तोकडं अशा प्रकारचं होतं. पण आपण सर्वांनी हे जे केलं ही खरी सेवा आहे. आणि अशा प्रकारच्या सेवेची वृत्ती या महाराष्ट्रातल्या संतांच्या मध्ये आहे. म्हणून हे राष्ट्र आजही ताठ दिमाखानं उभं आहे आणि ते कायम उभं ठेवण्याची आपल्या सर्वांच्यावरती जबाबदारी आहे. माझ्या यात्रेमध्ये मी तुळजाभवानीच्या मंदिरात गेलो. मला गाभाऱ्यात नेलं. माझ्याकडनं पूजा करून घेतली. शपथ सांगतो तुम्हाला, माझ्या तोंडून केवळ समर्थांची ती 2 वचनं निघाली, तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हासी देखता. जगदंबे आम्हाला कमी कोपळा, आम्हाला देवेंद्रजी आणि जगदंबे ना खरोखर कौल दिला, साध दिला. काय करायचंय आपल्याला? तुम्हाला पण, त्यांना पण, मला पण, आपल्या सर्वांना काय करायचंय? आपल्या सर्वांना एकच करायचंय, हे राष्ट्र पुन्हा उभं करायचंय. आणि हे राष्ट्र स्वाभिमानानं उभं करायचंय. हे राष्ट्र पुन्हा धर्माधिष्ठित राष्ट्र अशा प्रकारचं करायचंय. आणि धर्माधिष्ठित याचा अर्थ संप्रदायाधिष्ठित, पूजाधिष्ठित असा होत नाही. आपलं अधर्म जीवन मूल्यात्मक आहे. आणि म्हणून या तेजस्वी राष्ट्राला, तेजस्वी भारताला उभं करण्याकरता जर खरोखर काही आवश्यकता असेल तर संतांच्या जागरणाची पहिली आवश्यकता आहे. संत जागे झाले की राष्ट्र आपोआप जागं होणार. आणि त्यातही महाराष्ट्रातल्या संतांना हा वसा, हा वारसा मिळालेला आहे. इंग्रज लेखकांनी, इतिहासकारांनी लिहून ठेवलंय, अखिल भारतीय विचार करणारे लोक फक्त महाराष्ट्रात सर्वात जास्त आहेत. इतर लोक विचार करतात राष्ट्राचा, आपापल्या प्रांताचा करतात, पण ज्याच्या समोर लहानपणापासून आसे तू हिमाचल भारत असतो, अशा प्रकारचा एकच प्रदेश आहे आणि तो महाराष्ट्र आहे. आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला आहे. या संपूर्ण माझ्या यात्रेला मी नाव दिलं होतं शिवचैतन्य जागरण यात्रा. आणि ही एवढ्या पुरती नव्हती. मी गेल्या गुढीपाडव्यापासून, वर्ष प्रतिपदेपासून धार्मिक व्यासपीठावरून छत्रपतींची कथा करतोय. आणि ती कथा लोकांना इतकी भावते की आता सर्वांना वाटतं आपण पण ही कथा करावी. ही कथा जेव्हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण लोक करू लागाल ना, तेव्हा हा महाराष्ट्र इतका तेजस्वी होऊन उभा राहील की सगळा देश त्याच्या पाठीमागे उभा राहील. मित्रांनो, खरं तेज या महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून तर खरं म्हणजे एका राष्ट्राच्या अंतर्गत असलेल्या प्रदेशाला कधी महाराष्ट्र म्हणता येईल का? पण हा महाराष्ट्र खरोखर महाराष्ट्र आहे, कारण या महाराष्ट्रानं या देशाला सर्वदा नेतृत्व दिलेलं आहे. या महाराष्ट्रानं सर्वदा अशा प्रकारची संत परंपरा उभी केली की ज्या संत परंपरेचा आदर्श सगळ्या जगानं घ्यावा. परंपरा, एकटा दुकटा संत निर्माण होणं वेगळी गोष्ट आहे, पण संतांची अशी परंपरा अन्यत्र कुठे मिळणार नाही. आणि त्यामुळे आपणा सर्वांना हा देश असा जगवायचा आहे. जाता जाता आपल्या प्रिय देवाभाऊंना इतकंच सांगणार आहे की 2-3 गोष्टी आपण करणं फार आवश्यक असणार आहे. पहिली गोष्ट आहे, आमच्या वारी करता हरित वारीची क्रांती आपण आम्हाला करून द्यावी. सगळीकडे वृक्षांची लागवड होणं फार आवश्यक आहे. आमची चंद्रभागा आणि आमची इंद्रायणी स्वच्छ व्हावी, इतकी आमची छोटीशी अपेक्षा आहे. माझी एक आणखी अपेक्षा आहे, ती म्हणजे अशी की तरुणांच्या मध्ये वाढत असलेले हे जे ड्रग्सचं प्रमाण आहे हे फार घातक आहे. अख्खा पंजाब त्यानं पोखरला गेला, महाराष्ट्र त्यानं पोखरला जाऊ नये याची काळजी घेणं शासनाचं पण अत्यंत महत्वाचं कर्तव्य आहे. चोरटेपणानं हे काम कसं होतं? कोण या रोहिंग्यांना बाहेर काढणार? या आळंदीमध्ये कुठे दिसत नव्हत्या इतक्या प्रकारचे आपल्याला दिसायला लागलेले दृश्य. आणि त्यामुळे या सगळ्या क्षेत्रांच्या मध्ये जागं राहणं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये छत्रपतींचं नाव, मराठ्यांचा खरा इतिहास पुन्हा नीटपणे येणं, त्यातनं पुढल्या पिढीची जडणघडण होणं, इतकं घडलं की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप घडणार आहेत. फक्त महाराष्ट्र जागवण्याचं काम आपल्याला करायचं. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, आता महाराष्ट्रानं जे केलं तो सगळ्या देशाला दिशा देण्याचं काम झालेलं आहे.
सगळ्या देशामध्ये आता असं होणार आहे. आणि जेव्हा प्रत्येक प्रदेशातले संत जागे होतील आणि व्यवस्थेकरता अन्य समाज उभा राहील, तेव्हा आपोआप आपल्या सर्वांच्या ज्या मनात आहे आणि आपल्या पूर्वजांच्या जे स्वप्नामध्ये होतं ते साकारेल हा विश्वास आहे. फक्त महाराष्ट्र जागवा, जागा ठेवा, त्याला उभा करा. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर पैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. आणि या महाराष्ट्राची धुरा आता आपल्याकडे आहे. आणि त्यामुळे कालो वा कारणम राज्ञाम राजा वा काल कारणम इति ते संशयो माभूत राजा कालस्य कारणम. त्यामुळे आपण घडवाल त्या दिशेने आता महाराष्ट्र जाणार आहे. आपण ते योग्य दिशेनं न्याल ही आम्हाला खात्री आहे. त्यासाठी माऊलींची कृपा आपल्याला लाभो एवढ्या करता या ठिकाणी आपल्याला आम्ही पाचारण केलं. आपण आलात, खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. माननीय मुख्यमंत्रीजी, सगळ्या संतांच्या मनातलं आनंदवन भुवनाचं स्वप्न आम्ही आपल्या हाती सोपवतो आहोत. कृपया आपला कृतज्ञता संवाद सगळ्या संतांशी साधावा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो जी भाई सब संतन की जय. सनातन धर्म की, गो माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की. महादेव. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो. आजच्या या संत कृतज्ञता संवाद सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले, ज्यांचा आत्ताच मी आशीर्वाद प्राप्त केला, परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराज, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे अतिशय वंदनीय असलेले हरिभक्तपरायण पूज्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, परमपूजनीय हरिभक्तपरायण आदरणीय भास्करगिरी महाराज, या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्मान्य राम शिंदेजी, पंकजाताई मुंडे, महेशदादा लांडगे, शंकरभाऊ जगताप, उमाताई खापरे, अमितजी गोरखे, या ठिकाणी उपस्थित सर्व संत मंडळी, धर्माचार्य, सर्व उपस्थित कीर्तनकार, सर्व उपस्थित नागरिकगण, भगिनी आणि बंधूंनो, आज माझ्याकरता देखील अतिशय भाग्याचा दिवस आहे की आपल्या सर्व संतांसोबत काही काळ मला या ठिकाणी घालवता आला. माझी मनापासून इच्छा होती की एक कृतज्ञता सोहळा आपण त्या ठिकाणी केला पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर शपथविधी समारोह झाला त्यावेळी अनेक संत मंडळींना आम्ही निरोप देऊ शकलो नाही, काहींची योग्य व्यवस्था देखील आम्ही करू शकलो नाही. सरकारी कार्यक्रमात ज्या गडबडी होतात त्या झाल्या. त्याच्यामुळे मला मनामध्ये एक खंत होती की आपण योग्य प्रकारे संतांचा आशीर्वाद घेऊ शकलो नाही. आणि म्हणूनच मी परमपूजनीय आमचे गोविंददेव गिरीजी महाराज यांना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा सोहळा हा निश्चितपणे आपण आयोजित करू, जिथे सर्व संतांच्या सोबत
कृतज्ञता संवाद आपल्याला घडवता येईल आणि आज तो दिवस आला. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांचे मी अतिशय अंतःकरणपूर्वक आभार मानतो, आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. महाराष्ट्रामध्ये हे सरकार स्थापन होत असताना या महाराष्ट्रात जे जागरण आपण सर्वांनी केलं ते अभूतपूर्व अशा प्रकारचं जागरण आहे. आणि आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये जे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे ते आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून, आपल्या पौरुषातून, आपल्या मुखातून, आपल्या वाणीतून आणि आपण केलेल्या प्रयत्नातून झालेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या सर्वांचे आभार मानण्याकरता खरं म्हणजे आज या ठिकाणी मी आलो आहे. आपल्याला कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या सर्वांसमोरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कारण ज्या प्रकारच्या बाबी आपल्या समोर स्पष्ट झाल्या, एक प्रकारे या देशामध्ये अराजक कसा तयार करता येईल अशा प्रकारचं एक षडयंत्र, ज्या षडयंत्रामध्ये काही देशातले काही विदेशातले लोक एकत्रित येऊन, वेगवेगळ्या शक्ती एकत्रित येऊन हा देश बलशाली होतोय. हा जर बलशाली झाला तर या देशाजवळ बलही आहे आणि विचारही आहेत. या दोन्हीच्या आधारावर हा देश खूप मोठा होईल. आणि म्हणून या सगळ्या प्रगतीनं जे लोक चिंतातूर होते त्यांनी ज्या प्रकारे या देशामध्ये अराजकाची मांडणी सुरू केली, देशाला विविध भिंतींमध्ये कसं खंडित करता येईल, आमचं पौरुष कसं समाप्त करता येईल, आणि त्याचसोबत या ठिकाणी वोट जिहाद सारखे विषय मांडून एक प्रकारे आमच्या विचारांवर कसं आक्रमण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सगळ्यांच्या नजरेस आला. आपल्याला कल्पना आहे की या देशाचा इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा इथला सनातन विचार, जेव्हा जेव्हा आमचा धर्म, जेव्हा जेव्हा आमची संस्कृती, आमचे संस्कार हे कमजोर झाले, त्यावेळी आम्ही गुलामगिरीत गेलो. आणि ज्या वेळी आमच्या संतांनी धर्म जागरण केलं, आमच्या संतांनी समाज जागरण केलं, ज्या वेळी या भिंती तोडून टाकल्या आणि एक संघ समाज उभा केला, त्यावेळी दिग्विजयी भारत हा आम्हाला पाहायला मिळाला. आज खरं म्हणजे आपण सगळे माहिती आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जगातली सर्वात जुनी सभ्यता ही आपली भारतीय सभ्यता आहे. ज्या सभ्यता जुन्या जुन्या सांगितल्या जातात त्या संपल्या, पण त्या संपलेल्या सभ्यतांचंही वय 3000, 4000, 5000 वर्षापेक्षा जास्त नाही. परंतु आमच्या या सनातन धर्माचं, आमच्या या हिंदू सभ्यतेचं, आमच्या या भारतीय विचाराचं वय हे कोणीच सांगू शकत नाही. अनादी कालापासनं जे चालत आलेलं आहे अशा प्रकारचा आमचा हा विचार, की जी जगातली सगळ्यात जुनी सभ्यता आहे. मला असं वाटतं की आज आपण पाहतोय ज्या सिंधू संस्कृतीचा या ठिकाणी उल्लेख झाला, त्या सिंधू संस्कृतीचे जे अवशेष आज सापडत आहेत, जे पूर्णपणे विकसित अवशेष आहे, म्हणजे ज्या काळामध्ये जगातल्या युरोप, अमेरिकेसहित कुठल्याही देशामध्ये सभ्यता नव्हती, त्याच्याही 5000 वर्षापूर्वी सिंधू सभ्यतेचे जे अवशेष सापडत आहेत ते पूर्णपणे विकसित अवस्थेमध्ये सापडत आहेत. म्हणजे किती जुनी अशा प्रकारची आमची सभ्यता आहे, आमची संस्कृती आहे. अशा प्रकारची सभ्यता, अशा प्रकारची आमची संस्कृती ही जीवित राहिली. याचं एकमेव कारण आहे की या देशामध्ये नेहमीच ज्या वेळी राजसत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, ज्या वेळी राजसत्तेने आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली नाही, ज्या वेळी राजसत्तेने स्वार्थाकरता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे तडजोडी केल्या, त्यावेळी या देशात धर्मसत्ता उभी राहिली. आणि त्या धर्मसत्तेनं निरपेक्ष भावनेने
लोकांमध्ये जागरण केलं आणि त्या जागरणातनं पुन्हा नवीन राजसत्ता उभी केली. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये धर्मसत्तेने राज्य केलं असं आपल्याला कुठेही दिसत नाही. पण जेव्हा जेव्हा राजसत्ता पथभ्रष्ट झाली त्यावेळी पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला हटवून त्या ठिकाणी धर्माचं आचरण करणारी राजसत्ता बसवण्याचं काम मात्र आमच्या धर्माचार्यांनी नेहमीच केलं. आणि म्हणूनच या देशाला कधीही कोणी संपवू शकलं नाही. इथला विचार कोणी संपवू शकला नाही, इथली संस्कृती कोणी संपवू शकलं नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी आपण नवीन परिस्थिती बघितली आणि आपल्या देशातली परिस्थिती बघितली आणि आपल्या धर्माचार्यांना आव्हान केलं की पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की ज्या प्रकारे आम्हाला वेगवेगळ्या छोट्या छोट्या भिंतीमध्ये खंडित केलाय, आम्ही एक विचाराने, एक दिलाने, एका धर्माने, एका वाटेने चालणारे सगळे लोक आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत खंडित केलंय. आणि दुसरीकडे मात्र लव जिहाद सारखे, लँड जिहाद सारखे आणि त्यानंतर वोट जिहाद सारखे विषय समोर यायला लागले. आणि अक्षरशः असं सांगण्यात आलं की वोट जिहादच्या भरोशावर आम्ही लोकसभा जिंकलो, आता विधानसभा देखील आम्ही जिंकू. त्यावेळी मात्र आपल्या इथे मला असं वाटतं की ही आवश्यकता सर्वांनाच वाटायला लागली की आता जर आपण जागे झालो नाही तर पुढचा प्रहार हा केवळ राजसत्तेवर नाही आहे, पुढचा प्रहार हा धर्मसत्तेवर आहे, पुढचा प्रहार आमच्या संस्कृतीवर आहे, आमच्या विचारांवर आहे, आमच्या आचरणावर आहे. आणि मला अतिशय आनंद वाटतो की पूज्य गोविंददेवगिरी महाराजांनी ज्याचा उल्लेख केला, आपण सगळे लोक 2 वेळा एकत्रित जमलो, विचार झाला आणि त्या विचारानंतर आपण सगळ्यांनी गावोगावी जे जागरण उभं केलंय, मला असं वाटतं की स्वतंत्र हिंदुस्थानातलं सर्वात मोठं जागरण जर कधी झालं असेल तर ते या निवडणुकीच्या पूर्वी आमच्या संतांनी करून दाखवलं. आणि पुन्हा एकदा सगळ्या भिंती तोडत आम्ही सगळे एक आहोत अशा प्रकारचा जो भाव तयार केला. खरं म्हणजे आपण नेहमी सांगतो की आपला जो हिंदू धर्म आहे, हा धर्म हा कुठल्याही प्रकारे पूजा पद्धती सांगणारा धर्म नाही आहे, तर ही आपली एक जीवन पद्धती आहे. ज्या जीवन पद्धतीमध्ये निर्गुण निराकार आहे, सगुण साकार आहे, वेगवेगळ्या प्रकारची पूजा पद्धती आहे, ज्याच्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत, अंत्यविधीपर्यंत प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे. तरी देखील आपल्याला जोडणारा एक धागा आहे आणि तो धागा म्हणजे आमचा भारत आहे, आमची संस्कृती आहे, आमचे संस्कार आहे, आमचं हिंदुत्व आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित ठेवतात. आणि म्हणूनच हा जो सगळा विचार आहे, हा विचार डोक्यामध्ये ठेवून कुठलाही संप्रदाय आहे, कुठला विचार आहे याचा विचार न करता सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी हा जो काही आज आविष्कार करून दाखवला, मला असं वाटतं की पूज्य गोविंददेवगिरी महाराजांनी जे सांगितलं, भारताकरता महाराष्ट्राने एक उदाहरण तयार करून दिलं आहे की कशा प्रकारे धर्माचार्यांनी मनामध्ये आणलं तर आपल्या संस्कृतीचं पुनरुत्थान आणि पुनरुज्जीवन ते करू शकतात. हे आपण या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणूनच मला निश्चितपणे या ठिकाणी एक प्रकारे आभारही मानायचे होते, कृतज्ञताही मानायची होती. आणि हे सगळं करत असताना मला या गोष्टीची जाणीव आहे की हे कोणा व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्याकरता, कोणा पक्षाला निवडून आणण्याकरता आपण केलेलं नाही, आपण हे विचारांकरता केलेलं आहे. जोपर्यंत माझ्यासारखा एक मुख्यमंत्री त्या विचारांवर चालेल तोपर्यंत तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. ज्या क्षणी त्या विचारावरनं मी बाजूला जाईल त्या क्षणी तुमचे आशीर्वाद देखील मला असणार नाहीत, याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणूनच मला तर असं वाटतं की या विजयामुळे आमची जबाबदारी निश्चितपणे वाढलेली आहे. आज हा जो काही आपला शाश्वत विचार आहे, या विचारांवर होणारी आक्रमणं, ज्या प्रकारे आदरणीय भास्करगिरी महाराजांनी वेगवेगळी उदाहरणं दिली, ही गोष्ट खरी आहे की हा जो काही अराजकाचा प्रयोग चाललेला, त्या प्रयोगामध्ये सगळ्यात पहिलं काम काय आहे तर समाजाला अश्रद्ध करा. जो समाज श्रद्धेपासून दूर जातो त्या समाजाला विखंडित करणं फार सोपं असतं. आणि म्हणून समाजातल्या श्रद्धा संपवण्याचं काम हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. पण मला विश्वास आहे की जोपर्यंत
आपण सगळे लोक या ठिकाणी आहात, तोपर्यंत आमचा समाज हा सश्रद्ध समाज असेल, हा अश्रद्ध समाज कधीच होऊ शकणार नाही. आणि मला असं वाटतं की ही श्रद्धा आहे की ज्या श्रद्धेने आपल्या सगळ्या भिंती तोडून आपण सगळा समाज एक आहोत, आपण देश एक आहोत, इथपासनं तर आपण वसुधैव कुटुंबकम पर्यंतचा विचार म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड एक आहे, अशा प्रकारचा विचार आपण या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपल्या ज्या अपेक्षा आहेत, निश्चितपणे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून होईल. आणि खरं म्हणजे आपल्या अपेक्षा अतिशय छोट्या अपेक्षा आहेत. गोमातेची सेवा ही केवळ धर्मकार्य नाही आहे, ते राष्ट्रकार्य आहे. आमच्या पूर्वजांनी आम्हाला गोमातेची सेवा करायला याकरता शिकवलं आणि गोमातेमध्ये आई आम्हाला दाखवली, गोमातेमध्ये आमची शक्ती आम्हाला दाखवली, आमची देवी आम्हाला दाखवली. कारण आज आपण पाहतो आहोत की ज्या प्रकारे आमच्या शेतीमध्ये आम्हाला पर्यावरणाच्या बदलामुळे अडचणी तयार झालेल्या आहेत, ज्या प्रकारे आमच्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येते आहे, याचं एकमेव कारण आहे की आम्ही गोमातेला विसरलो. हळूहळू गोधन आमचं कमी झालं. ते गोधन कमी झाल्यामुळे आमच्या जमिनीला ती गोमाता जे जे देत होती ते देणं बंद झालं आणि मग आम्ही विष आणून आमच्या भूमीला ते विष द्यायला लागलो. आणि त्या विषातनं आज आमची अवस्था अशी झाली की जी आई आम्हाला देत होती ती आई देखील आता आम्हाला नकार देते आहे, कारण तिची देण्याची शक्ती देखील आम्ही संपवली. आणि म्हणूनच गोमातेची सेवा म्हणजे आपल्या भूमीची सेवा आहे, आपल्या भारताची सेवा आहे, आपल्या शेतकऱ्याची सेवा आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या धर्मामध्ये, आपल्या विचारांमध्ये हेच महत्वाचं आहे. पर्यावरणाला जे आपण महत्व दिलंय, आम्ही नदीला आई मानलेला आहे, नदीला आम्ही माता मानलेला आहे, नदीला आम्ही देवी मानलेला आहे, नदीशी आम्ही संवाद करतो. याचं कारण जिथे पाणी आहे तिथेच जीवन आहे. आणि आपण जी अपेक्षा व्यक्त केली की आमची इंद्रायणी आज ज्या प्रकारे फेसाळलेली आम्हाला पाहायला मिळते, ती इंद्रायणी आम्हाला वाहती पाहायला मिळावी, स्वच्छ पाहायला मिळावी. मला असं वाटतं निश्चितपणे ज्या प्रकारे गंगा स्वच्छ होते आहे त्याचप्रमाणे आमची इंद्रायणी असेल, आमची गोदावरी असेल, आमच्या सगळ्या नद्या, या आमची चंद्रभागा असेल, कारण चंद्रभागेशिवाय तर आमचं होतच नाही, त्यामुळे आमची चंद्रभागा असेल, त्या चंद्रभागेच्या तीरी पुन्हा एकदा जेव्हा वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी उभा होईल आणि स्वच्छ वाहणारी चंद्रभागा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, हे लहान काम नाही, हे वर्षभराचं काम नाही, याला वेळ लागणार आहे. पण मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की या कामाची सुरुवात आम्ही मागच्या काळातच केली होती, काही कारणांनी ते थोडं थांबलं होतं. आता त्याला वेग देऊन आणि निश्चितपणे हे काम चांगल्या प्रकारे आपण करूया. आणि जुन्या काळामध्ये म्हणजे ज्ञानोबा तुकोबांच्या काळामध्ये ज्या प्रकारची नदी आपल्याला पाहायला मिळाली, ते स्वरूप आम्हाला कसं पाहायला मिळेल असा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करू. त्याकरता जी काही मेहनत लागेल ती आपण सगळे लोक मिळून करू. मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीच्या बद्दल, आपल्या विचारांच्या बद्दल ज्या ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. आणि कुठे आम्ही चुकलो तर तुमचा अधिकार आहे, तुम्ही कान धरू शकता, तुम्ही सांगू शकता. कारण या व्यासपीठावर आल्यानंतर जसे आमचे सहकारी खाली बसलेले आहेत, माझा सत्कार होता म्हणून मी वर बसलेलो आहे, खरं म्हणजे या व्यासपीठाचे मानकरी तुम्ही आहात. आम्ही खाली बसलो पाहिजे, तुम्ही वर बसले पाहिजेत. हे तुमचं व्यासपीठ आहे, कारण हे शक्तीपीठ आहे, ज्ञानपीठ आहे, हे धर्मपीठ आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निश्चितपणे सांगतो की कुठे चुकलो तर निश्चितपणे मार्ग दाखवा, समजावून सांगा. कधीही सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही. आम्हाला कधी असं वाटणार नाही की संत कोण होतात आम्हाला सांगणारे. आम्हाला माहिती आहे संतच आम्हाला सांगू शकतात, याची खात्री आम्हाला आहे. त्यामुळे जिथे चुकलो तिथे निश्चितपणे आमचे कान धरा, आम्हाला समजावून सांगा, आमच्या चुका आम्ही सुधरवू आणि सन्मार्गाने चालण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू, हा विश्वास मी आपल्याला देतो. अशाच प्रकारचा आपला आशीर्वाद, आपलं प्रेम हे आमच्या पाठीशी असावं, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती, म्हणजे संतांच्या प्रती आपण काय कृतज्ञता व्यक्त करणार, पण तरी देखील एक कृतज्ञता
म्हणजे आपण असं म्हणतो ना, संत सदैव श्रीमंत, त्यांच्या वाणीत अमृत, त्यांच्या हृदयात भगवंत. म्हणजे ज्यांच्या जो भगवंत आहे त्यांच्याकरता आपण काय कृतज्ञता व्यक्त करणार. तरी देखील आपल्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता याकरता व्यक्त करतो की महाराष्ट्राला वाचवत असताना हा जो आपला महाराष्ट्राचा एक यज्ञ आपण केला, त्या यज्ञामध्ये आपण टाकलेली समिधा ही सगळ्यात महत्वाची ठरली. आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद माननीय मुख्यमंत्रीजी. आमच्या सगळ्या संतांना स्वतःसाठी काही नकोय, त्यांना फक्त एकच हवंय, या इंद्रायणी स्वच्छ हवी, सगळी तीर्थक्षेत्र ही स्वच्छ हवीत. त्याचबरोबर अभ्यासक्रमामध्ये संत साहित्याचा समावेश हवा. आणि यानंतर माननीय मुख्यमंत्री इथनं प्रस्थान करतील, पण माननीय मुख्यमंत्री खाली येणार आहेत. आपल्या सगळ्यांसोबत त्यांचं फोटो सेशन होणार आहे. तर त्यामुळे कोणीही इथून उठू नये. माननीय मुख्यमंत्री वरती जाऊन पुन्हा खाली येतील.